भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. अनेकांचे काने गुण दोष मनानाने, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणा, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. विचिते वचन जेने राहे समाधान, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. कृपादाने कथेचा आताच्या कृपादाने कथेचा विस्तार, आताच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास लोका, बाबाजी सद्गुरु दास लोका, बाबाजी सद्गुरु दास लोका. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचं अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत गोड सुंदर उपदेशपर प्रकरणातील सर्वांच्या पाठातला नित्य गायला जाणारा सुंदर असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुमचं आमचं कल्याण ज्या देवप्राप्तीत आहे त्या देवप्राप्तीचे काही सुलभ उपाव आपल्याला या अभंगात सांगतायत. विठाला उपस्थित सर्व भाविक मंडळी यांच्या सुंदर उपस्थितीमध्ये सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी, परिसरातील वारकरी मंडळी या सर्वांच्या गोड उपस्थितीत आपल्या लखमापूर गावामध्ये परमादरणीय परमश्रद्धेय यतीवर आचार्य ज्ञान चैतन्यजी महाराज असतील अशा साधूच्या आशीर्वादाने परमादरणीय परमश्रद्धेय वासुदेव महाराज, संजय नाना, पूज्यपाद अक्का, काशीनाथ महाराज, वाल्मिक महाराज आदी करून महाराज मंडळीच्या कुशल मार्गदर्शनाने वैकुंठवासी महामहिम कृष्णाजी गुरुजी जायखेडेकर यांच्या कृपाछत्राखाली संपन्न होत असणारा गीता जयंतीचं निमित्त घेऊन लाखल गावामध्ये 44 वर्षापासून संपन्न होत असणारा हा उत्सव आणि या उत्सवातील यावर्षीची 3ऱ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या माध्यमातून आलेली आहे. सर्व सप्ताह समिती यांच्या माध्यमातून आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंग अत्यंत गोड आहे. देवप्राप्तीचे उपाय सांगणारा अभंग आहे आणि ते उपाय अवघड नाही सांगत तुकोबाराय. तुकोबाराय काय म्हणतात, हा उपाय देवप्राप्तीचा आहे आणि तोही कसा आहे, सुलभ आहे. आणि किती उपाय आहेत? 5 उपाय आहेत. कोणते कोणते मोजा. चित्त शुद्ध करून भावनेने गीत गाणं देवप्राप्तीचा पहिला उपाय आहे. ज्याच्या करून भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. दुसऱ्याचे गुणदोष कानावर न येऊ देणं, त्याचं चिंतन न करणं हा देवप्राप्तीचा दुसरा सुलभ उपाय आहे. आपलं मस्तक संतांच्या चरणावर ठेंगणं करणं हा 3रा उपाय आहे. आपल्या वाणीनं असं बोलावं जेणेकरून सर्वांचं समाधान होईल हा 4था उपाय आहे. आणि जीवनात जमेल तर थोडा तरी परोपकार करत जाणं हा 5वा उपाय आहे. हे 5 उपाय तुकाराम महाराजांनी सांगितलेले. ऐका, खरं तर प्रधान उपाय भावे गावे गीत हा प्रधान साधन आणि बाकीचे सहकारी साधन असंही आपल्याला या अभंगाचं चिंतन करता येईल. साधन 2 प्रकारचं असतं, एक प्रधान आणि सहकारी साधन. आम्हाला पंढरपूरला जायचंय, मालेगाववरून एसटी आहे.
म्हणजे मालेगाव पंढरपूर एसटी हे झालं प्रधान साधन, पण मालेगावच्या एसटी पर्यंत जाण्याकरता मोटरसायकलवर जावं लागतं, हे उपसाधन झालं. तसं देवप्राप्तीचं साक्षात साधन आणि सहकारी साधन अशा दोन प्रकारच्या साधनाचा विचार असतो. कदाचित आपल्याला या अभंगाचं चिंतन असंही करता येईल, भावे गावे गीत हे प्रधान साधन आहे आणि त्याचे सहकारी साधन म्हणून चार आपल्याला घेता येतील. पण आज माझा मूड थोडा वेगळा आहे. मला या प्रत्येक साधनाचा स्वतंत्रपणे विचार करायचा आहे. आणि असा विचार मला का करायचा वाटला, कारण संत वाङ्मयामध्ये मला तशी सूत्र सापडले, म्हणून हा उपाय मला असा अंगानं चिंतन करावंसं वाटलं आणि तो मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका, साध्य एक आहेत आणि साधनं 5 आहेत. याच्याकरता ज्ञानोबाराच्या का ओवीची सार्थकता होते. तरी अर्जुना पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही वानेथ. माझ्याकडे येण्याकरता उपायाची वाण नाहीये. थोडी वाट काढीत काढीत आले की माझ्याकडे सहज येतो माणूस. थोडी वाट काढते. तरी अर्जुना पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही वाणी येत. इथं उपायाची कमतरता नाहीये. या ओवीची सार्थकता शास्त्रीजी याच्यात होते. याच्यात अजून एक दर्शन घडतं. जेव्हा साध्य एक आणि साधन जास्त आहे, त्यामध्ये साध्य व्यापक आहे याचं एक दर्शन होतं. साधा विचार आहे. मला सांगा, मालेगावच्या स्टँडवर उभे राहिल्यानंतर तुम्हाला मालेगावच्या स्टँडवर उभं राहिल्यानंतर, जाऊ द्या नाशिकच्या स्टँडवर जातो, चला नाशिकच्या स्टँडवर उभं राहिल्यानंतर मुंबईला जायला जास्त गाड्या आहेत का वडांगळी, खडांगळी, चित्तांगळी, कीर्तांगळी, खालची खोपडी, वरची खोपडी? हे सिन्नर तालुक्यातली गाव आहेत काही. वडांगळी, खडांगळी, कीर्तांगळी, चित्तांगळी, खालची खोपडी, वरची खोपडी, अशी गाव क्रमाने आहेत तिथे. या खेड्याला जायला जास्त साधन आहेत का मुंबईला जायला जास्त साधन आहेत? मुंबईला का बरं? मुंबई या खेड्याच्या मानानं व्यापक आहे. जेव्हा साधनं भरपूर आहेत, साध्य एक आहे, त्यात एक दर्शन होत असतं. हे साध्य व्यापक आहे. हे एक दर्शन या 5 साधनातून होत आहे. अजून एक दर्शन घडत आहे. संतांचं हृदय किती व्यापक आहे याचे दर्शन या अभंगात घडत आहे. माता मौल्यांनो, हे उदाहरण तुम्हाला लवकर कळेल, पण नुसतं कळून उपयोगाचं नाही, त्याची अंमलबजावणी तुम्ही केली पाहिजे. कळणार तुम्हाला, पण कळून तुम्ही वळूनही घेतलं पाहिजे. आपल्या घरी आलेला पाहुणा पोटभर जेवावा असं ज्या बाईला वाटतं ना, ती बाई कधीच एक भाजी करत नाही, ती अनेक भाज्या करते. एखाद्याला दोडक्याची नाही आवडली तर बटाट्याची खातील, बटाट्याची नाही आवडली तर फिकं वरण खातील, ते नाही आवडलं तर पापडाची चटणी खातील. पण आलेला पाहुणा पोटभर काहीतरी खाईल. म्हणजे जिला वाटतं आलेला पाहुणा पोटभर जेवला पाहिजे, ती अनेक पर्याय ठेवते जेवणामध्ये. तसंच त्याच हृदयाचे संत आहेत. प्रत्येकाला देव भेटला पाहिजे ही कळकळ असल्यामुळे आज आपल्यासमोर 5 पर्याय ठेवतायत. म्हणून म्हटलं की संतांच्या हृदयाची व्यापकता सुद्धा या अभंगातून आपल्याला घडून येते. साध्य काय आहे? देवप्राप्ती. साधन काय आहेत? 5. साधनाचा विचार नंतर करू, पण देवप्राप्तीचा विचार करू. गरज आहे का आम्हाला त्याची? माणसानं जीवनात तेच मिळवावं ज्याची गरज आहे. एक वाक्य बोलतो, पटलं तर घ्या, तो सोडून द्या. ज्या शिक्षणाकरता आम्ही 25 वर्ष घालवतो, ते शिक्षण जर आम्हाला एका वेळचं पोट भरायच्या कामी येत नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? जीवनात कोणतं काम करावं? अहो, मी दिवसभर काम केलं, अरे पण फायदा काय झाला? माणसाने फायद्याचा विचार केला पाहिजे. आम्ही देवप्राप्ती करता कदाचित म्हणताना तो बरं आम्ही साधनं करू, पण त्यात आम्हाला फायदा काय? खरंच आम्हाला त्याची गरज आहे का? एक वाक्य बोलू का? देवप्राप्तीची तुम्हाला गरज वाटो अथवा न वाटो, तुमच्या वाटण्यावर ते निर्भय नाहीये. तुम्हाला त्याची गरज आहे हे निश्चित आहे. शास्त्रकारांनी सुरुवातीलाच याच्याबद्दल ओहापो आपल्या विचारसागरामध्ये आलेला आहे. सगळ्यांना सांगता एवढंच सांगतो, म्हणे तुम्ही म्हणता दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती, याची गरज कोणाला आहे? लोकाला संसार जोडायचं सांगा. लोक संसार जोडण्याच्या भानगडीत आहेत. हे कुठं हे सोडा आणि ते प्राप्त करायला वाटतं कोणाला? तिथं शास्त्रकारांनी सांगितलं, बाबा ज्यार्थी लोकाला वाटतं मी सुखी असावं आणि मला दुःख नसावं, याचा अर्थच आहे त्याला संसार सोडायचा आहे आणि देव भेटवायचा आहे. कारण सुख म्हणजे देव आहे आणि देव म्हणजेच सुख आहे. मला सांगा बाळांनो, चहा जर गोड व्हायचा असेल, चहा कसा करायचा आहे? गोड करायचा आहे तर चटणी टाकावी लागते का मीठ टाकावं लागतं?
चटणी टाकावी लागते, अगदी बरोबर. नाही तुम्ही भांडू नका बाबा, ते राहू द्या, काय अडचण नाही. हे सगळे ऑनलाईन शिक्षणाचे परिणाम आहेत. चहा जर गोड व्हावं वाटत असेल तर साखरेशिवाय पर्याय नाही. गुळ जरी असेल तर मी साखरी अर्थानं घेतो सध्या. चहा जर गोड करायचा असेल तर गुळाशिवाय पर्याय नाही, साखरेशिवाय पर्याय नाही. तसं जीवन सुखी बनवायचं असेल तर देवाशिवाय पर्याय नाही. तेने विन जीवा सुख नो हे, तेने विन जीवा सुख नो तेने बिन जीवा सुख नो तेरे बिना जीवा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे, तेने विन जीवा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नो तेने बिना जीवा. करशी देवा विना आस, अवघी होईल निरास. तृष्णा वाढवीशी बहुवस, कधी सुखासन पवशी. करसी देवा विनाश, अवघी होईल निराश. तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखासन पाव. ऍडव्हान्स मध्ये ते प्रमाण मला लय गरजेचं होतं, देऊन दिलं, बरं झालं. तेने विन जीवा सुख नोहे, त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये. सुखी जर व्हायचं असेल त्याच्याशिवाय पर्याय नाही. कशाशिवाय? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग त्याच्या व्यतिरिक्त काय? करशी देवा विनाश, अवघी होईल निराश. तू देव सोडून जेवढे उपाय करशील शेवटी तुझ्या पदरात निराशाच येईल. काय येईल? निराशाच येईल. करशी देवा विनाश, अवघी होईल निराश. तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखास न पवसी. देव सोडून कोणते उपाय केले की दोन अडचणी सांगितल्या तुकोबारायांनी. एक तर काय, तू सुखाला कधीच प्राप्त होणार नाही. एक, तू निराश होणार आहेस. दोन, आणि तुझी हाव वाढत जाईल. तीन, कधीच शक्य नाही, शक्यच नाही हो, शक्यच नाही. एवढ्या ठाम विश्वासाने मी का बोलतोय? आमच्या संतांनी सांगितलं त्या हिमतीवर बोलतोय. नाही तर मी काय हिंमत करू एवढं ठाम बोलण्याची? देवाला सोडून आम्ही जेवढं गोळा करू तिथं काय का होते? निराशा पदरात पहिल्यांदा प्राप्त होते. ज्यांचं वय 70 आहे अशांना विचारतो, तुमचं बाबा वय किती आहे तुमचं? अरे वा, तुमचं अजून पुढचे ते 81. लग्न झालंय का? हा, खरं सांग बा, संसारात सुख आहे का? नाही नाही. म्हणजे ह्यांच्या वाट्याला लग्न करून निराशाच पदरात आलेली. तुमचं काय मत आहे बाबा? संसारात सुख आहे का? नाही. ह्यांच्या वाट्याला निराशाच आली. ज्यांचं लग्न नवीन झालंय त्यांना विचारा. मला नवीन नवीन लग्न झाल्यानंतर 5-7 महिने लोक म्हणतात माझ्यासारखी बायको कोणाला भेटली नाही हो. त्याचं कारण नाही तू तसा का म्हणतो? कारण मांजर अजून उंदराचा अंदाज घ्यायला लागलेली. मांजर एकाएकी झडप कधीच मारत नाही, ती अशी आजी अंदाज घेते उंदराचा. आणि जेव्हा लक्षात येतं आता चपेटात आलं, मग काय काय मांजरीला अंदाज घ्यायला वर्ष जातो, काय मांजरींना 6 महिने जातात. आणि एकदा उंदीर चपेट्यात पडला मग ते उंदराला मायकडे जाऊ देत नाही, बापाकडे जाऊ देत नाही. मी कोणाचं बोलतोय? मांजरीचं. तुम्ही लय मनाला लावून घेऊ नका. संसार करून पाहिला, पदरात काय पडली? निराशा. माता म्हणून साहजिक आहे आम्हाला बंगला असावा असं वाटणं साहजिक आहे. पण ज्यांनी बंगला बांधलाय त्या बाईला एके दिवशी भेटा तुम्ही. जिनं बंगला बांधलाय तिला भेटा. ती म्हणील बाई झोपडच बरं होतं, फरशी पुसून पुसून कंबर दुखायला लागली. अवघी होईल निराश. हे फार सामान्य व्यवहारातली उदाहरणं मी सांगितली. महाराज ज्यांनी ज्यांनी देवाला सोडून आस केली ते निराशाच पदरात पडली. सीतेचं लक्ष सोन्यासारख्या हरिणावर गेलं.
भगवान म्हटले तर सोन्यात मन आहे ना, थांब सीते, तुला सोन्याच्या लंकेतच नेऊन ठेवतो. सीतेचं लक्ष कशावर गेलं? सोन्यावर नाही गेलं बरं, सोन्यासारख्या हरिणावर गेलं. भगवंताच्या लक्षात आलं हिला आता राम सोडून सोनं आठवायला लागले. आता हिला राम जवळ आहे तर हिला काय आठवतंय? तैसा हृदय आम्ही राम मध्ये रामू असता सर्व सुखाचा आराम पर भ्रांतासी काम विषयावरी. आणि मग सीतेला लक्षात भगवंताने विचार केलं, तुला सोनं पाहिजे काय, थांब तुला सोन्याच्या नगरीतच नेऊन बसवतो. मग पंचवटीमध्ये असणारी सीता जेव्हा पत्रकाराने विचारलं तिला, सुरुवातीला गोस्वामीजी नावाचे पत्रकार, त्यांनी विचारलं, सीते अगं राजकुमारी आहेस, एका राजाची कन्या आहेस, एका राजाची सुपुत्री आहेस, तू आता अरण्यामध्ये तू कसं, तुला कसं वाटतं, कसं सध्या तू या अरण्यात कसं फील करतेस, तू काय अनुभवतेस? गोस्वामीजीची चौपाई फार गोडे बरं, फार गोडे. सीता काय म्हणते ऐका, सिंह म्हणू राम चरण अनुरागा. ती म्हणते माझ्या हृदयात रामचरणाचा अनुराग असल्यामुळे आवद सहस सम बन प्रिय लागा. शब्द आहे अयोध्येच्या 1000 पटीने हिला बन प्रिय आहे. एवढा राम जवळ असताना लक्ष कुठं गेलं? सोन्यासारख्या हरिणावर गेलं. प्रभू म्हटले असं आहे का, थांब तुला सोन्याच्या नगरीमध्येच नेऊन ठेवतो. सीतेला सोन्याच्या नगरीमध्ये नेऊन ठेवलं. कदाचित आता सोन्यासारख्या हरणावर लक्ष गेल्यावर, सोन्यात मन गुंतल्यानंतर सीता सोन्याच्या नगरीत गेल्यावर सुखी झाली असं तुमचा अंदाज असेल. नाही, तिथे सीता रडू लागली, पश्चाताप करू लागली. राम जवळ होता आणि लांब घालवू लागली. देवाविन आस केली, पदरात निराशाच पडली. अवघी होईल निराश, तृष्णा वाढविसी. संसारामध्ये माणसाची तृष्णा वाढत जाते. हे उदाहरण कायमच आहे आपल्याकडे. तैसे तृष्णा वाढनिया मेरुई हाता आलिया. ज्ञानोबराची भाषा आहे. म्हणे एखादिया दारू नाही ओळखो. दादा तृष्णा एवढी वाईट असते, सोन्याचा पर्वत जरी प्राप्त झाला तरी वाटतं एखादा तोळा भेटायला पाहिजे होता, भेटायला पाहिजे होता. गुरुवर चैतन्य महाराजाला एक उदाहरण देतात, फार गोड. जाऊ द्या, कशाला मालेगावला बसवायचा भिकारी, लाखलगाव का छोट आहे. मुद्दाम मी असं म्हणतो, तुमचं लक्ष आहे का नाही हे पाहायचं होतं मला. हे मला पाहायचं होतं तुमचं लक्ष आहे का नाही. हा, लखमापूर माहिती मला, वाचलंय मी 2दा. लखमापूरच्या स्टँडवर एक भिकारी बसला होता. आता भिकारी काय करतो? भीक मागत असतो. भीक मागत होता. तर रस्त्याने एक सावकार चालला होता. त्या भिकाऱ्याची दया आली सावकाराला, आणि सावकाराने त्याला 1 तोळ्याचं नाणं दिलं. असा सावकार मला कधी भेटेल बरं? असं कदाचित माझ्यासह सगळ्यांना वाटणं साहजिक आहे, पण त्याचा दैवयोगानं भेटला त्याला. भिकारी 1 तोळ्याचं नाणं घेतलं त्याने. खर्चायला नको म्हटलं. गावाच्या बाहेर एक पडका वाडा होता, त्या वाड्यात त्याने ते नेऊन पुरलं 1 तोळ्याचं नाणं. पुढे त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. तुम्ही म्हणाल भिकाऱ्याचं लग्न कसं काय झालं? तो प्रश्न मला पण पडलाय. लग्न झालं. लग्न झाल्यावर तो भिकारी, आता भिकाऱ्याचं लग्न कलेक्टरने शेवटी तुला. आता भिकाऱ्याची बायको कोण रे? डॉक्टरची बायको, मास्तराची बायको, नरसाळीची बायको. नरसाळी तिला, तुम्हाला भिकारी समजत असेल बरं, पण मी भिकारी नाहीये. मग काय? 1 तोळा. ती मुली कुठे आहे? त्या पडक्या वाड्यात. कोणाला सांगू नका, राहू द्या तसाच. पुढे संसार चालू झाला. भिकारी असल्यामुळे लेकरं लवकरच झाले. क्वालिटीनं क्वांटिटीनं. पुन्हा अहो, आमच्या पोराला ॲरोचं पाणी पिऊन सर्द्या व्हायला लागल्या. महाराज तुम्ही जा, ते द्वारका सोडा, मुंबई नाका द्वारकेच्या मधात त्या पुलाखाली बघा कसे भिकारी राहतात. मला प्रश्न पडतो, ह्यांच्या पोरांना कसं अपचन होत नसेल, ह्यांना कसे डेंगू मच्छर चावत नसतील. ते अवघडच आहे. चला, क्वांटिटीनं क्वालिटीनं मस्त मजबूत. पण आता दारिद्र्य मोठं, पोरं झाली, उदण जास्त झाली, खायला घरात काही नाही. रणरण चैत्राचं ऊन, घरात खायला काही नाही.
ही म्हणली अहो त्या 1 रुपयाकडे तोळ्याकडे बघायचं का? लेकरू उपाशी म्हणतात जा आणि घेऊन या. भिकाऱ्याच्या पायात चप्पल नाही काही नाही. तसाच तो निघाला त्या पडक्या वाड्याकडे. त्या नगरीचा राजा होता. त्या राजाने पाहिलं एवढ्या उन्हामध्ये माणसाला बाहेर निघावं असं वाटत नाही. बिना चपलीचं कसा काय निघाला? प्रधानजी हो म्हणा तुम्ही. प्रधानजी लवकर हो म्हणा, नाही तर नितीन गडकरी ऑप्शन आहे आपल्याकडे. तुम्ही लवकर हो म्हणा. प्रधानजी हा प्रधानजी असा बोलणारच पाहिजे. हा जात कुठे असेल? इकडे रे. एवढ्या उन्हात तू कुठे निघालास? तुम्ही राजे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. मला एका सावकाराने 1 तोड्याचं नाणं दिलं होतं, ते नाणं घ्यायला मी निघालोय. असं एवढ्या उन्हात? पर्याय नाही साहेब. अरे चप्पल नाही तुझ्या पायात तरी पर्याय नाही. थांब 1 तोड्या करता निघालाय. प्रधानजी 1000 सोन्याचे नाणे घेऊन या. ह्याला म्हणतात अभिनय. विठ्ठला विठ्ठला सगळं करायचं असतं, फक्त अवसान घात करायचा नसतो कधी. बरं हे महत्वाचं आहे. मस्त चौकार आहे. कुठं लॉन्च झाला का मी विचार. मस्त चौक खास चौक. 1000 सोन्याचे नाणे घेऊन जा म्हणे. त्या भिकाऱ्याने 1000 नाणे घेतले. विचारलं तो निघाला घेऊन. म्हणे 1000 सोन्याचे नाणे तू घेतले, या नाण्याचं करशील का? तर मला साहेब खरं सांगू काय, ह्याच्यात 1 नाणं मोडील म्हणे मी. मग त्याची चप्पल घेईल, मग चप्पल पायात घालील आणि मग त्या पडक्या वाड्याकडे जाईल. मला 1 तोळा. अरे 1000 मिळाले तरी 1 तोड्यात तुझं लक्ष आहेच का? कमी वाटतात तुला? प्रधानजी ऐकलं का? प्रधानजीला जर अजून जर किंमत दिली तर प्रधानजी मला पळून लावतील. अजून 9000 सोन्याचे नाणे आणा. अजून ठेवले. आता किती झाले रे? 10000 झाले. आता काय करशील? तो 1 नाणं घेईल, मोडेल, 1 ऑटो रिक्षा भाडोत्री घेईल, त्या पडक्या वाड्याकडे जाईल. म्हटलं अरे तुला कमी वाटतं? थांब माझं राज्यच तुला देतो. त्याने आपल्या राज्याचा नकाशा आणला आणि पुढे टाकला. सांग तुला माझ्या राज्यातला कोणता भाग पाहिजे? हा का हा? भिकारी म्हणला पडका वाडा कोणत्या बाजूला येतो तो भाग आपल्याला पाहिजे. याला म्हणतात तैसे तृष्णा वाढेलिया मेरुई हातालिया म्हणे 1 हात दिया दारू नाही. एवढं मिळालं तरी तोळाभर मिळावंच वाटतं. संसार असाच आहे. संसार असाच आहे. ती मिळावं वाटतं. संसारामध्ये तृप्ती नाही याची काही कारण येतात. एक तर तिथं ते नाहीच. आणि त्यात अजून बोलू का? धुंडा महाराज उदाहरण सांगायचे. मी काल परवा धुंडा महाराजांचं ऐकलंय. युट्यूबला काही कीर्तन आहे धुंडा महाराजांची. धुंडा महाराजांचं उदाहरण एवढं गोड सांगितलं. सध्याची माणसं भोगतच नाहीत, नुसते जमाच करतायत म्हणून सुखी नाहीत. आहे त्या संपत्तीचा भोगही घेत नाही. अशी किती माणसं दाखवू तुम्हाला मी. कपाटात थप्प्या लावल्या पण अंगावर धोतर नीट नाही. त्या संपत्तीचा सुद्धा उपयोग घेत नाही. जाऊ द्या चला. करसे देवावी न आस अवघी होईल निराश. तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न पवसी. तू जेवढी भरोवरी करशील तेवढा दूर जाशील. महाराजांचं प्रमाण सांगू. करिता भरोवरी करिता भरोवरी करिता भरोवरी दुरावशे दोरी. करिता भरोवरी करिता भरोवरी करिता भरोवरी दुरावशे दोरी. करिता भरोभरी करिता भरोभरी दुरावसे दोरी. करिता भरोभरी करिता भरोभरी करिता भरोभरी दुरावसे दोरी. आधी वाहावसे भवाची पुरी वाहावसे. करिता भरोभरी करिता भरोभरी करिता भरोभरी दुरावसे दोरी. करिता भरोभरी करिता भरोभरी करिता भरोभरी दुरावसे दोरी.
म्हणतात जेवढी बरोबरी करशील तेवढा दूर जाशील. जे गरिबीकडून श्रीमंतीकडे गेले, एका काळी गरीब होते, आज श्रीमंत झाले, त्यांनी आपल्या कधीतरी जीवनात अवलोकन करा. जेव्हा आम्ही गरीब होतो तेव्हा किती वेळ आम्ही परमार्थाला देऊ शकत होतो, आज व्यापात आमची काय स्थिती आहे. जेवढी बरोबरी होईल तेवढी आम्ही हितापासून दूर होत जाऊ. म्हणून ऐका, म्हणून देवाहून जर आम्ही बाजूला गेलो ह्या गोष्टी होतील. एक रामायणातलं प्रकरण सांगतो ना, अभंगात प्रवेश करतो. रामायणामध्ये उर्मिला ही लक्ष्मणाची बायको आहे आणि सीता ही रामाची अर्धांगिनी आहे. सध्या उर्मिला लक्ष्मणाची बायको हे डोक्यातून काढा आणि सीता रामाची अर्धांगिनी हे डोक्यात काढा. फक्त डोक्यात एक ठेवा, उर्मिला एक संपन्न ऐश्वर्यात जगणारा जीव आहे आणि सीता विपदेमध्ये जगणारा एक जीव आहे. एक संपदेत जगणारा जीव म्हणजे उर्मिला घ्या आणि विपदेमध्ये जगणारा जीव म्हणजे सीता घ्या. पहा आता उर्मिलेला विचारा, का ग उर्मिला, राजवाड्यामध्ये तुला बंगला, आपलं झोपायला गादी उर्मिलेला आहे. हा, ती झोपत नाही तो भाग निराळा पण उपलब्ध आहे. तिला डागडागिने, दासदासी, घालायला भरजरी कपडे आहे, मोबाईल. तुम्ही चर्चा करा मग ठरवा, आता काहीच बोलू नका, तुम्ही शांत बसा थोडा वेळ. म्हणजे भौतिक सुखाची सगळी उपकरणं कोणाजवळ आहेत? उर्मिलेजवळ आहेत. आणि सीतेजवळ ह्याच्यातलं काहीच नाहीये. आता उर्मिलेला विचारू, अगं तू राजवाड्यात कशी आहे? ती म्हणते मी दुःखी आहे. का दुःखी आहे? इथं राम नाही, ह्याला आग लावायची काय म्हटली. आता सीतेला विचारू तुझ्याजवळ काय आहे? तुला काहीच नाही, तू कशी? मगाशी बोलून गेलो, आवद सहज सम बन प्रिय लागा, मी सुखी आहे. का? इथं काही जरी नसलं तर माझ्याजवळ राम आहे. जीवन वृत्ती तीच सुखी आहे जी वृत्ती देवाला विषय करते. ती वृत्ती दुःखी आहे जी संसाराला विषय करते. म्हणून पटलं ना आता, निदान कीर्तनातल्या लोकाला तरी हे पटलं पाहिजे. सध्या माळकरेलाच पटना देवाची गरज आहे तर काय लोकाला सांगत बसा. अडचण काय सध्या? आमचीच अडचण आहे. खरं सांगा, किती वारकऱ्यांच्या पोरांना, किती वारकऱ्यांना वाटतं की आपल्या पोटी तुकाराम महाराज जन्माला आले पाहिजे, त्याने दिवाळं काढलं पाहिजे, पण देव मिळवलं पाहिजे. 22 वर्षाची कारकीर्द, 22 लय मोठी नाहीये पण 22 वर्ष झालं मी आळंदीत राहतो. गावगावचे लोक भेटतात, महाराज एवढं पोरगा आळंदीला नाही. आबा अजून एकही असा माणूस म्हटलेला नाही मला, हा पोरगा न्या, हा मारुती बाबा कुरेकर झाला पाहिजे, हा पोरगा मौली बाबा झाला पाहिजे, हा पोरगा बंडातात्या झाला पाहिजे, हा पोरगा संदीपान महाराज झाला पाहिजे, असा एकही म्हटलेला नाही. सगळं महाराज ह्याला गाता आलं पाहिजे, ह्याला वाजवता आलं पाहिजे. मला बंधन येतो, नाही तर नाव घेतली असते मी, ते काय काय म्हणतात ते, मला बंधन आहेत. अवघड आहे. ह्या 22 वर्षाच्या कारकिर्दीत फक्त एक बाई मला अशी भेटली, पती पत्नी बीड जिल्ह्यातले होते. आता त्यांचा मुलगा गाथा मंदिराच्या गुरुकुलवर शिक्षक आहे. शहाजी महाराज मोरे त्यांचं नाव आहे. पांडुरंगाचं गुरुकुल आहे ना, तिथे ते शिक्षक आहेत, शहाजी महाराज मोरे म्हणून. त्यांचे आई वडील आळंदीला आले होते आणि ते शहाजी महाराज फार छोटे होते, मी त्यांना सिनियर आहे. त्यांचे आई वडील आले होते आणि त्यांचे आई वडील मला काय म्हटले सांगायच्या आधी मला डोळ्यात पाणी येते. हो, काय भावना आहे परमार्थाविषयी या लोकांची, सांसारिक लोकांची म्हणतोय मी. काय भावना आहे? ती म्हटली, महाराज हा पोटभर खाईल अशी 5-7 एकर आम्हाला जमीन आहे. अरे थांबा थांबा, टाळ्या वाजूच नका. हा, हे वाक्य घरी न्या, हेच मला येतं. टाळ्या वाजून बोलणारा महाराज नाहीये मी. महाराज पोट भरेल एवढी 5-7 एकर जमीन आहे, फक्त एक करा, आमचा पोरगा साधू झाला पाहिजे. हे किती लोकांना वाटतं. कधी कधी तुकाराम महाराजाचं प्रमाण वाटतं आणि ते खरं वाटतं. देवाचे म्हणून देवी अनादर, हे मोठे आश्चर्य वाटत असे. तुकाराम महाराज म्हणतात हेच मोठा आश्चर्याचा विषय, हे देवाचे असून यांना देवाबद्दल आदर नाही. एक घटना सांगतो. कराडून पायी निघालो होतो दिंडी तात्यासोबत, आणि दिघंची नावाचं गाव आहे रस्त्यामध्ये, पंढरपूरच्या अगदी जवळ आहे ते. आमचा मुक्काम त्या दिघंचीच्या शाळेत होता
आणि आमची दिंडी आतमध्ये शिरण्यास आणि तिथे एक तंबू ठोकायचं काम होतं चालू. पाहिलं तर तो तंबू तमाशाचा होता. आणि त्या तमाशाची मालकीन कदाचित तुम्हाला नाव माहित नसेल, मंगलाताई बनसोडे. माहिती की राव, तज्ञ इकडे बी आहेत. मला वाटतं तिकडे तज्ञ आहेत, इकडे बी तज्ञ. फार मोठी कीर्तनकार बाई येते. नाही पण चांगली आहे ती. तमाशाच्या नावावर तमाशाच करते. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला है ना आवा, चांगली आहे ती. तमाशाच्या नावावर तमाशाच करते ती. ती पाया पडायला आली तात्याच्या. हे सगळ्याचं मी प्रत्यक्षदर्शी बरं आहे. ती पाया पडायला आली तात्याच्या, कारण तात्याची गोशाळा ज्या गावात आहे ते तिचं गाव आहे करोडी. ती पाया पडायला आली तात्याने पाहिलं, बया तू इथं कशाला आली? तात्या म्हटले. ते म्हणे का व तात्या? ती सातारी भाषा. का व तात्या काय झालं? अगं बया आम्ही 25 किलोमीटर झालं चालून आलोय, तुझा धिंगाणा चालू झाला, झोपा लागतील का? ती बाई मला म्हटली, तात्याला म्हटली, तात्या वारकऱ्यासनी म्हणा ह्या पडवीत झोपा. माझ्या खेळाचा एवढा जरी त्रास झाला तेवढ्या रातच्याला माणूस धाडायचा, खेळ मोडीनं मोहरच्या गावाला जाईन. अशी कोण म्हणली? तमासगिरीन म्हटली. परवा आळंदीत कीर्तन केलं कार्तिकी वारीत. आमचं कीर्तन चालू होतं आणि बाजूला एकाचा हरिपाठ चालू होता, पण त्याने आम्हाला कीर्तन नाही करू दिलं. आम्ही त्याला म्हटलं स्पीकरचा आवाज थोडा कमी करा आतल्या. म्हणजे आम्ही करत आमचा का तमाशा चालू आहे का? मग मला अंतर कळालं हे काय. मग मला प्रश्न पडतो हे काय? आम्ही एवढे सप्ते करतो, एवढ्या वाऱ्या करतो, हे काय? हे कदाचित नाटक तर नाही ना, हे कदाचित कवायत तर नाही ना. पुढं ऐका, आम्ही वरांड्यात झोपलो होतो, तमाशा चालू होता. आबा एवढा सुद्धा तिचा कार्यक्रमाचा आवाज आम्हाला येत नव्हता, एवढा सुद्धा आवाज येत नव्हता. हा काय काय वारकरी तिकडे गेले तो भाग निराळा. हे मोठे आश्चर्य वाटत शे वाटत वाटत ते हे मोठे आश्चर्य वाटत से मोठे आश्चर्य नको विस्तार बस झालं. तुम्हाला देव व्हावा वाटो किंवा न वाटो, गरज मात्र सगळ्या तुमच्या वाटण्यावर काय. वॅक्सिनची सगळ्यांना गरज आहे, सगळ्यांना वाटत नाही, पण गरज मात्र सगळ्यांना आहे की नाही. वाटत नाही तो भाग निराळा, पण गरज मात्र सगळ्यांना आहे. तसं दादा देवाची तुम्हाला गरज वाटो अथवा न वाटो, हा स्वतंत्र स्वभाव विकृती येते, पण त्याची गरज मात्र प्रत्येकाला आहे. सगळ्याला जरी नाही वाटलं तर काही माणसाला वाटतं की तो भेटावा. वाटतं. खानदेशातली एक बाई होती महाराज मुंबईमध्ये. तात्या एक प्रसंग सांगत असतात. तात्या व्यासपीठ करत होते पारायणाचं. पारायण सुटल्यावर ती म्हातारी काठी टेकत आली. एकतर ती धुळ्याची जळगावची मवाळ भाषा. ती तात्याला म्हणली, तात्या सगळं भेटावं वाटतं, देव भेटावा असं का वाटत नाही? तात्या म्हणली, बाई तुझं दर्शन मला आधी घेऊ दे, तुला हे तरी वाटले. अजून ते सुद्धा आम्हाला वाटलेलं नाही की आपल्याला देव का भेटत नाही, हे सुद्धा अजून आपल्याला वाटलेलं नाही. पण तुला वाटतंय ना, आनंद आहे. असे काही लोक तुकोबारायाकडे ज्यांची इच्छा आहे मिळवावा. महाराज ऐका, आम्हाला देव मिळवायचा आहे, ठरवलंय आता आम्ही, आम्हाला तो मिळवायचा आहे. फक्त एक करा, आम्हाला झेपेल असं काही साधन सांगा. महाराज म्हणले, अरे एक काय 5 सांगतो ना. 5 हो करा ना महाराज सुरुवात. मग गायकाने पहिलं चरण म्हटलं की लगेच सुरुवात करू म्हटलं. अभंगाचं पहिलं चरण. भावे गावे गीत भावे गावे गीत हो भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत
बाबा, तुला देव आपलासा वाटतोय ना? वाटली ना तुला गरज, तुझ्यासारखा भाग्यवान तूच आहे. कारण देव आपलासा व्हावा हे भाग्यवानाला वाटतं. हरिसी न भजत दैवहत, जो हरीला भजत नाही तो दैवहत आहे. आणि ज्याला वाटतं करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, तो पांढऱ्या पायाचा आहे ज्याला देवाचं नाव आवडत नाही. सदैव सौभाग्य तोची हरिरंगीनाचे. ए चला रे लवकर, काय पटकन हरिपाठ करून मग निवांत गप्पा मारू. ऐकताय? काय करू? पटकन हरिपाठ घेऊ आणि मग निवांत गप्पा मारू. हे काय अवघड. चला, वाटलं ना तुला भाग्यवान आहेस तू? चल तुला पहिला उपाय सांगतो देव प्राप्तीचा, तरी हा सुलभ उपाय. हा उपाय काय उपाय? तो चित्त शुद्ध करून भावनेने गीत गा. हा उपाय. पहिल्या चरणात 3 टप्पे आहेत. काय करायचंय? गीत गायचंय. ते कसं गायचंय? भावनेनं गायचंय. कधी गायचंय? चित्त शुद्ध करून गायचंय. हे 3 मुद्द्याचं आपल्याला चिंतन राहिलेल्या 3 तासात करावं लागेल. मग कीर्तन सोडावं लागेल. सगळ्या अभंगाला न्याय द्यायचंय आपल्याला. आधी थोडक्यात पहिले गीतच का गा? गीत का गायचं? तुम्हाला एक साधं व्यवहार सांगतो. एखादी व्यक्ती आपलीशी व्हावी ज्याला वाटते त्यांना काय करावं लागतं? त्या व्यक्तीला जे आवडतं ते करावं लागतं, तर ती व्यक्ती लगेच आपलीशी होते. साधं आहे. नोकराला वाटतं मालकानं आपल्यावर प्रेम करावं, तर त्यानं काय केलं पाहिजे? मालकाला आवडेल असं वागलं पाहिजे. मालकाचं प्रेम आपोआप नोकरावर बसतं. मग विश्वास येतो करी स्वामीवर येतो. मग त्या नोकराला मालकाला त्या नोकराचं ऐकावं लागतं. ज्या पत्नीला वाटतं पतीनं आपल्यावर प्रेम करावं, तिनं काय केलं पाहिजे? साधा व्यवहार आहे ना. पतीच्या मता अनुसरून पतीला आवडेल असं वागावं. तो जर मला अगं आज बेसन पोळी करते का, त्याची श्रीखंड पुरी करावं. तो मला अगं आज श्रीखंड पुरी करते का, तशी बेसन हटून ठेवा, आहे ना. पतीला आवडेल असं वागावं. धोंडा महाराजाचा युक्तिवाद आहे हा. ज्या पुरुषाला वाटतं बायकोने माझ्यावर प्रेम करावं, त्यानं काय केलं पाहिजे? ज्याला वाटतं बायकोने माझ्यावर प्रेम करावं, धुंडा महाराजाचा शेवटचा आवाज आहे ना, हे जुन्या मडीने ऐकलं आहे ना. ही एवढी सावकाश ट्युनिंग होती महाराजांची बोलण्याची. ज्याला वाटतं की बायकोने माझ्यावर प्रेम करावं, तर त्यानं काय केलं पाहिजे? बायकोला आवडेल असं वागलं पाहिजे. ते म्हणले धने धुन पिळून टाका, तर टाकलं पाहिजे. महाराज असा वक्ता होणे नाही पुन्हा. बोलता बोलता इतके मिश्किल विनोद. हा आवर्जून आहे बरं आबा, बोलता सोच. एकदा मी वेड्याच्या इस्पितळामध्ये गेलो. एकदा मी वेड्याच्या इस्पितळामध्ये गेलो. तुम्हाला वाटेल विलाज करायला की काय? नाही, पाहायला गेलो होतो. काय दर्जा, काय महाराज हा विनोदाचा काय दर्जा आहे ना. सहज. मग ज्या भक्ताला वाटतं की देव आपला स्वभाव, त्यानं काय केलं पाहिजे? देवाला आवडेल ते केलं पाहिजे. चला आपल्या पांडुरंगाला काय आवडते डोंगरेजी महाराजाच्या भाषेत ऐकू. कोणाच्या भाषेत? डोंगरेजी महाराज म्हणायचे. डोंगरेजी महाराज म्हणायचे, द्वारका में जो ठाकुर जी है वो श्रृंगार प्रिय है. सुन रहे हो ना? द्वारका में जो ठाकुर जी है वो श्रृंगार प्रिय है. जगन्नाथपुरी में जो ठाकुर जी है वो भोग प्रिय है. वृंदावन में जो ठाकुर जी है वो उत्सव प्रिय है. लेकिन पंढरी में जो ठाकुर जी है वो भजन प्रिय है. जी भाऊ, आपल्या पांडुरंगाला काय लागतं? भजन लागतं. भजन. हा, त्याला गायलेलं फार आवडतं, त्याला गाणं फार आवडतं. मग हे वर्म आहे त्याच्या प्राप्तीचं. तुम्ही गा. एकदा गाय लागले मग कुणाचं प्रमाण आहे मला माहित नाही, पण आपल्याकडे काय म्हटलं जातं म्हणून म्हणतो. बरं तुम्ही मला विचाराल कोणत्या गाथ्यात आहे? नाही. हो हो. माझे भक्त गाती जेथे नारदानी हुआ देखे, नारदानी हुआ देखे, नारदानी हुआ देखे. माझे भक्त गाती देते, नारदानी हुआ
जुनी मंडळी म्हणतात म्हणून मी म्हंटलो, माझे भक्त जिथे गातात नारदा मी तिथे उभा आहे. गोपिकांना भगवान कधी मिळाला? काय गोड भागवतातलं प्रकरण आहे ना. इथे गोप्या प्रगायंती प्रलपंत्यश्च चित्रधा रुरुदु सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा. गोपी गीताच्या समारोपामध्ये भगवंताच्या शुकाचार्यांच्या मुखामध्ये हा श्लोक आहे. इथे गोप्या प्रगायंती, अशा प्रकारे त्या गायल्या. गायल्या आणि गायल्यावर काय झालं? साक्षात मनमथ भगवान प्रकट झाले. त्या गोपिका वनात फार शोधू लागल्या, पण तिथून निघाल्या यमुनेच्या काठावर आल्या. काय गोड विद्वानांनी भाव काढला. म्हणजे आपण ह्याला शब्दाच्या अरण्यात शोधायला गेलो ना, हा जास्त दूर चालला, इथं सापडणार नाही. मग आता काय केलं पाहिजे? यमुना भक्ती आहे आणि तिचं वाळवंट म्हणजे भक्तीचा आश्रय. भक्तीच्या आश्रयाला यावं लागेल आणि त्याला प्रेमानं गावं लागेल, तेव्हा तो प्रगट होईल. भक्तीच्या आश्रयाला यावं लागेल आणि प्रेमाने त्याला गावं लागेल. त्या गोपिका गायल्या तेव्हा भगवान प्रगट झाले. अनेकांचे अनुभव म्हणून गायल्याने देव भेटतो. महाराज, गाणं म्हणजे काय हो? गाणं म्हणजे काय? ऐका, शेर आहे बरोबर, मिलिंद महाराज पण लय गोड आहे. दर्द जब आंखों से बाहर आता है तो कायर कहलाता है. दर्द जब आंखों से बाहर आता है वो कायर कहलाता है. दर्द जब अल्फाज से बाहर आता है वो शायर कहलाता है. तुमच्या अंतःकरणातल्या वेदना डोळ्यातून येतात तर तेव्हा तुम्ही संसारिक आहात, पण जेव्हा शब्दातून येतात तेच गाणं आहे दादा. ते सुद्धा काय आहे? गाणं आहे. उत्कटतेनं कोणती भावना व्यक्त करणं हे गाणं आहे. प्रत्येकाला गाता येतं. कोण म्हणतं गाता येत नाही? सगळ्याला गाता येतं. आणि बरं, त्या गाण्याला ताल सूर असलाच पाहिजे, नाही तयावी ना. पण असला तर ह्याप्रमाणे आसुर जे आहेत ना आपल्या संप्रदायातले, त्यांना लय वजन येतं एवढ्या प्रमाणाने. त्यांना नाही तयावी ना केला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. महाराज ते कीर्तनाचे विनय घेऊ घेऊ बेजार केलं महाराज त्यांनी आम्हाला. नाही तयावी ना. अरे असं नाही, नाही तर बरोबर आहे, पण असलं तर का वाईट आहे? असलं तर वाईट आहे? नाही नाही, असलं तर चांगलंच आहे ना. मग तो सोन्याला काय सुगंध आहे. म्हणून पहा ना, शुकाचार्य काय म्हटले? रुरुदु सुस्वरम राजन. राजन रुरुदु. आता सगळा श्लोक नाही सांगत, एवढं सुस्वरम, स्वरात गायल्या. असो चला, भावे गावे. पण असलं स्वरात गाता आलं तर चांगलंच आहे, पण स्वरात नाही गाता आलं तरी चालेल, पण गावं लागेल. कसं गावं लागेल? कसं गावं लागेल? महाराज म्हणतात भावनेनं गावे लागेल. मग ऐका, व्यवस्थेला बघून गाल तर राग ताल स्वर हे बघावं लागेल, पण अवस्थेला धरून गाल त्याची काहीच गरज नाही. व्यवस्थेला धरून गाल. प्रसिद्ध उदाहरण आहे, सगळ्यांना माहित असणार. मीराबाई बसलेली आहे. मेरे तो गिरधर गोपाल दुसरा नको. गायला बसली मीराबाई. हो, हरिगुण गावत नाचून. हरिगुण गावत. सुंदर तानपुरा लावलेला आहे. एक तारी मीराबाई जवळ काय आहे? एक तारी. एक तारीवर मीराबाई गातायत. रस्त्याने तन्नाजी जात आहेत, म्हणजे तानसेनजी. तानसेनजीने एवढा गोड आवाज कोणाचा, येऊन पाहिलं तर मीराबाई गातात, बाजूला बसले. पण मीराबाईचं गाणं अवस्थेवर. मीराबाई गाता गाता गिरिधर लाल तो भाव का रागामध्ये काय, मालकोस मध्ये गिरिधर लाल तो भाव का अवस्थेवर गाणं गायली. मीराबाईचं भजन झालं. एक तारा बाजूला ठेवला तर तानसेनजी बसलेले होते. कोण? तानसेनजी. तानसेनजीकडे पाहिलं, तानसेनजीला विचारलं, तन्नाजी आप कब पधारे? काय काय लोकांना टोचून बोलायची सवय असते, सरळ बोलतच नाहीत. ही माणसापेक्षा बायला कसंच जमतं देवाला डोळे. एक बाई जेवायला बसली आणि भाजीत मीठ नव्हतं. सरळ म्हणायचं ना, सुनबाई मीठ आण, काय अडचण आहे? तशी नाही. नातूला म्हणते, बाळ्या काय करतो रे? म्हणे अभ्यास. अभ्यास करून काय होशील? म्हणे पहिला नंबर नपास होईल. मग काय होशील? मोठा साहेब होईल. मोठा साहेब झाल्यावर काय करशील रे? तो मला मी पैसे कमवेल. मग बाळ्या पैसे कमवले ना, मग 1 किलो मीठ ना तुझ्या आईला दे. आपल्याला आता भीक लागलेली आहे, आपल्या घरात मीठच नाहीये.
काय गरज आहे का? खरं तर हा मुद्दा आपल्याला पुढे आहे म्हणून आता उगाच आठवला म्हणून सांगितलं. काय मिळतं काय नाही टोचून बोलण्यात. तन्नाजीला विचार, तन्नाजी आप कब आए? हाँ मीराबाई, माल कंस का जब आपने भैरवी कर दिया ना हम तभी आ गए. अच्छा अच्छा मीराबाई, आपके गाने में कितनी मिठास है, लेकिन मेरे आपसे एक सलाह है. बोलिए तन्नाजी, क्या सलाह है? आप गाते तो बहुत अच्छे, लेकिन जरा राग से गाते जाना. मीराबाई हंसने, ठीक है तन्नाजी, मैंने भी आपके बारे में बहुत सुना है. आप अगर मेघ मल्हार गाते हो तो धूप में बरसात होती है. आप अगर पट्टदीप गाते हो तो दिन में दिए जलते हैं. आप अगर दरबारी गाते हो तो धूप में भी ठंडक महसूस होती है. लेकिन मेरी भी आपसे एक सलाह है, जरा भाव से गाते जाना. पण गायचंय, गाताना रागदारीची ठीक, पण भावनेनं गायल्यावर अडचण नाही. भावे गावे, चित्त शुद्ध करून गावे. एक आबा आपल्या संस्थेचे लक्ष्मण बाबा इगतपुरीकर. आता आपण विठ्ठल बाबाला मोठे बाबा म्हणायचो, जुनी पिढी त्यांना मोठे बाबा म्हणायचे. लक्ष्मण बाबा इगतपुरीकरांना त्यांना भजनाची फार आवड होती. ते एक चाल म्हणायचे, पण ती चाल अवघड आहे. अवघड आहे. शब्द पाठ असेल तर ती म्हणता येते. ही बसवायला मला 5-6 महिने लागलेले आहेत. ती पूर्ण तालात बसवायला थोडी अवघड चाल आहे. म्हणण्याचा फक्त प्रयत्न करतो तेवढी मला, म्हणजे एवढा प्रयास करून बी आबा मला ती स्पष्ट म्हणता येत नाही बरं, पण प्रयत्न करतो. काय म्हणायचे ते? ज्ञानोबराचे का अभंग म्हणायचे. वरी वरी काया का दंडिशी जवा वरिले न करी तुझे मन. वरी वरी काया का दंडिशी जवा वरिले न करी तुझे मन. जडी नेत्र लावून टोकसी आवेच्या, जडी नेत्र लावून टोकसी आवेच्या, तैसे नको नको करू बघ ध्यान रया. चित्त शुचित करी, मन शुचित करी, तुला धरी सोय. जुनाट जुगादीचे नाणे ह्या जुन्या मंडळीच्या चाली आहेत. वरी वरी काया का दंडिशी जवा वरिले न करी तुझे मन. अरे वरी वरी कायला कष्ट का देतो जर तुझं मन तुला साथ देत नसेल तर. दुसरं, जडी नेत्र लावून टोकसी आवेशा, तैसे नको नको करू बक ध्यान रया. एक काल्पनिक कथा आहे, लय गोड कथा आहे. रामप्रभू आणि लखनजीचा प्रवास चालू, पंपा सरोवरावर गेले आणि बगळा पांढरा शुभ्र असा एका पायावर उभा होता. रामप्रभू म्हणतात, बघ ना लखन, पक्षाच्या जन्माला गेला पण हिनं साधना सोडली नाही. काय ध्यानच तर बसलाय. कोण? ते म्हणे महाराज, म्हणे दादा याच्या वरच्या रंगाकडे जाऊ नका तुम्ही, हा पक्का चालू आहे. हा दिसतो बघा तुम्हाला पण पक्का चालू आहे. अरे लखन, तुला कशातही शंका काढायची घाण सवय लागली. थांबा 5 मिनिटं. आणि एका पायावर उभाच होता. कोण? नाही नाही साधू म्हणा, बापा मला बघा नका म्हणून, मला त्रास होतो. त्या तळ्यात काही मासोळ्या होत्या. त्या म्हणल्या, चला बाई आपल्या गावात आज कोण आलाय? बगळा नाही हो शंभू, साधू. त्या दर्शनाला आल्या. कोणाच्या? साधूच्या. साधूच्या. आधी प्रदक्षिणा केली. कोणाला? साधूला. हो बाबा साधू म्हणा, मला बगळा म्हणलेला नाही साधूला. आणि ती मासोळी उभी राहिली. कोणासमोर? त्या साधू समोर. महाराज, संसाराच्या तापाने तापले, मला याच्यातून मुक्त करा. हा मला बालिके, काळजी करू नको, मी तेवढ्या करता चालवलोय. टचकन टोच मारली. कोणी? आता बगळा म्हणा, फार तर राम रहीम म्हणा. विठ्ठला 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 विठ्ठल ध्यान धरी धावी सोंग मत्स्या मारी. अशी टोच मारल्या बरोबर लखनजी म्हणले, अ दादा तुमच्या साधून माळ काढली. जळी नेत्र लावणी टोकसी आवेशा, जळी नेत्र लावणी टोकसी आवेशा, तैसे नको नको करू चित्ता शुचिता करी, मन शुचिता करी, तुला धरी चित्त शुद्धी कर, स्वच्छ चित्त कर. मग चित्त शुद्ध करणं म्हणजे काय? फार सोपं आहे दादा. चित्त शुद्ध कळण्याचं लक्षण आहे.
कोण काय देतं देईल सांगता येत नाही. मी मुंबईला एका घरी जेवायला गेलो, जेवायला बसलो. आता आमची पद्धत, आम्ही ताटात उष्ट काही ठेवत नाही, कारण अन्न ब्रह्मविजानियात. वेद काय म्हणतं, अन्न काय आहे? ब्रह्म आहे. डोंगरेजी महाराज म्हणायचे, अन्न का अपमान, ब्रह्म का अपमान आहे. अन्नाचा अपमान म्हणजे साक्षात देवाचा अपमान आहे. खरकट ताटात हात धुताना कधीतरी विचार करा, डिजिटल देशाचे स्वप्न पाहणारा भारत अजूनही या देशामध्ये उपवासमारीने मरणारी माणसं आहेत. हे कधीतरी आपण पाहिलं पाहिजे. सर बरोबर आहे की नाही? आपण डिजिटल इंडियाचे आता सध्या काय पाहतोय? स्वप्न पाहतोय. फार मोठे आपले ध्येय आहेत, पण अजून या देशामध्ये अन्न न मिळाल्यामुळे बरीच माणसं मरतायत, अजून मरतायत. अन्न सुरक्षा कायदा करा, अन्न सुरक्षा कायदा करा, पण तिथपर्यंत ते जातच नाही. ते कुठं जातं ते मी कशाला सांगू, तुम्हाला माहित नाही का? मी स्वच्छ ताट खाल्लं आणि ती बाई हसायला लागली. म्हटलं ताई काय असतं? म्हणे महाराज तुमची नियत किती साफ आहे हो. मला असं म्हटली ती बाई. म्हटलं का हो ताई? माझी आजी म्हणायची, जे ताट स्वच्छ पुसून खातं ना, हे म्हणजे काय, नियत साफ असण्याचं लक्षण आहे म्हणायची. कोणाचे काय लक्षण असतील, कोणाचे काय लक्षण असतील. चित्त शुद्ध होणं म्हणजे काय, मनात दुसरी अपेक्षा न येणं, हे चित्तशुद्धीचं लक्षण आहे. एक उदाहरण सांगतो आणि पुढच्या चरणाकडे जातो. एक उदाहरण फार गोड आहे. तानसेनजीचे गुरु आहेत हरिदास शास्त्री, जे वृंदावनामध्ये आजही त्यांची काय आहे, समाधी आहे. महाराज त्यांनी केदार गायला की देवाने थै थया नाचावं, एवढा अधिकार हरिदास शास्त्रींचा होता. एकदा तानसेनजी त्यांना भेटायला गेले. कोणाला? हरिदास शास्त्रींना भेटायला गेले. अरे तन्ना कब आए हो? अभी आया महाराज. जरा गाकर बताओ. आपके सामने? नाही नाही गा म्हणले थोडस. तानसेनाने तानपुरा घेतला, गायला असेल, एखादी ठुमरी गायला असेल, एखादा गझल गायला असेल, एखादा ख्याल गायला असेल, किंवा धमार गायला असेल, काय गायला असेल कोणास ठाऊक. अर्धा पाऊण तास गायला. हरदास शास्त्री मान डोलत होते. गाणं संपलं आणि हरदास शास्त्री एक भेट वस्तू त्यांना आणली द्यायला. ताटभर सोन्याच्या मोहरा होत्या आणि त्याचा एक कपडा झाकलेला होता आणि द्यायला लागले. अहो महाराज, मी तुमच्याकडून शिकलो, तुमच्याकडून कसं घेऊ? ते अरे असं नाही, आता मी तुला शिष्य म्हणून देत नाही, कलाकार म्हणून देतो. कलाकाराचा सन्मान झालाच पाहिजे. महाराज, आम्ही 10 मिनिटं होऊन ऐकून आनंद लुटून निघून जातो, पण एक एक स्वर आणि एक एक चाल आणि एक एक बोल रंगवण्याकरता ह्या लोकांनी काय कष्ट केले, ज्याचं त्याला माहित असतं. कलाकाराचा सन्मान झाला पाहिजे. महाराज जुने मंडळी सांगतात, भीमसेन बाबा गेले आणि कलाकाराचा सन्मान संपला म्हणतात. जुने मंडळी सांगतात, भीमसेन बाबा फार कलाकारांची कदर करायचे. आम्हाला कदर जरी नसली जमत, आम्ही अनादर करत नाही कधी कलाकाराचा. हे सुद्धा फार मोठी कदर आहे. एखाद्याचा अनादर न करणं हे सुद्धा काय आहे, फार मोठी कदर आहे. शिष्य म्हणून नाही, एक कलाकार म्हणून देतोय. पण नेमकं काय दिलं? हे कपडा काढून उघडून पाहिलं तर ताटभर सोन्याच्या मोहरा होत्या, पण त्याच्यावर एक फुटकी कवडी होती. मोठ्या व्यक्तीच्या प्रत्येक वागण्याला अर्थ असतो. तानसेनजीने विचारलं, महाराजी ह्या ताटभर सोन्याच्या मोहराने याच्यावर फुटकी कवडी का? उत्तर दिलेलं फार गोड आहे. हरदास शास्त्री म्हणले, अरे तू गातो फार सुंदर, त्याचं बक्षीस म्हणून या ताटभर मोहरा आहेत, पण ते तू देवा करता न गाता एका बादशाह करता गातो, त्याची किंमत फुटकी कवडी म्हणून ठेवली म्हणे त्याच्यावर. शुद्ध करून या चित्त. तो असा गायला ना, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ, अत्यंत सोपा उपाय. अजून काय उपाय? आणि कांचे कानी, 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 आणि कांचे कानी,
उपाय सांगतो, एक कर. तुला गायचं नाही ना, नको गाव. तुला दुसरं एक साधन सांगतो, दुसऱ्याचे गुणदोष कानावर सुद्धा येऊ देऊ नको. बस. अनेकांचे कानी गुणदोष मनात आणू नको. तू कोणाचे गुणही आणू नको, दोषही आणू नको. प्रत्येक चरण देवप्राप्तीची प्रक्रिया कशी मी प्रत्येक वेळा पटवून देईल तुम्हाला. इथं पाहता, लोक कोणाचे गुण ऐकले, मनात आणले, त्याच्याविषयी आसक्ती वाढते की जी बंधाला कारणीभूत आहे. आणि कोणाच्या दोषाचं चिंतन करत बसलो की त्याच्याविषयी द्वेष वाढतो की जे नरकाला जाण्याचं साधन आहे. म्हणून कोणाचे गुणही ऐकू नका आणि कोणाचे दोषही मनात आणू नका. आणि कोणाकोणाचे पाहणार आहेत, कोणाकोणाचे पाहणार आहेत. महाराज, तुम्ही जर प्रत्येकाचे गुणदोष पाहत बसले ना, तुम्हाला जगणं होणार नाही, जगता येणार नाही. कोणाकोणाचे पाहणार आहेत महाराज. आज तरी आम्ही अशा व्यासपीठावर कोणाकोणाचे पाहत बसव आणि काय काय पाहत बसव. त्याच्यापेक्षा कोणाचेच मनानं आता हरिकीर्तन करत राहा. नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. हरदास आता पाहू नका, आम्ही तुमचे दास झालो. संसारात पाहू नका कोणाचे गुण आणि कोणाचे दोष. का? गुण पाहिले की आसक्ती जडते आणि दोष पाहिले की द्वेष निर्माण होतो. आणि राग आणि द्वेष निर्माण झाले की बंधाला कारणीभूत आहे. आणि हे राग द्वेष गेले की मग काय? ऐका ओवी, ऐका. हे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. ज्ञानोबराय म्हटले, राग द्वेष जर निमाले तर राज्य कोणतं येईल? ब्रह्मीचं. म्हणजे का? ब्रह्मीचं राज्य येण्याकरता, स्वराज्य येण्याकरता राग दोष निमावे लागतील, निमावेच लागतील. कारण काय? मी अनेक वेळा हे उदाहरण सांगत असतो. भाग्यस्थळी देणे झाडावेशी. आम्हाला भेटायला येताना काय नाही, तुम्ही सरळ येऊ शकता. पंतप्रधानाला भेटायला जाताना सरळ जाता येतं? मग तिथं तपासतात आधी, सगळा झाडा द्यावा लागतो आणि मग भाग्यस्थळावर जाता येतं. तसं देवाच्या घरी जाण्याकरता अहंतादी भावा पुलिया, झाडा देवनी धनंजया, ज्ञानीये पत्र घेते जया मूळ घराशी. ह्या रागाचा द्वेषाचा झाडा द्यावा लागतो, तेव्हा त्याच्या घरात प्रवेश मिळतो. आम्ही एक तीर्थयात्रा काढली होती. आता आमच्या मराठवाड्यातल्या बाया ते नवार लुगडं नेसणाऱ्या इकडे बेत काय काय माता मावल्या. अयोध्येत गेलो आम्ही. आणि अयोध्येत तुम्हाला माहिती पहिले कशी सिक्युरिटी होती? कठीण होतं पहिले, म्हणजे आताही आहे पण पहिले जरा जास्तच होतं. आमच्या ज्यांच्यासोबत मी गेलो होतो त्या महाराजांनी सगळ्यांना सांगितलं, सोबत काही घेऊ नका, तिथं आतमध्ये काही नेऊ देत नाही. मग महिला एका रांगेला, पुरुष एका रांगेला लागले. पुरुषाला तपासायला पुरुष पोलीस, स्त्रियांना तपासायला महिला पोलीस. आणि मग ते नवार लुगडं नेसलं इथं ते असं मिऱ्याचं येतं ना, त्याला आमच्याकडं कंबळ म्हणतात, तुमच्याकडे मिऱ्या कंबळ असतं, ते वरवटा म्हणतात काही भागात त्याला. मग त्या बाईला, पोलीसवाल्या बाईला हे काही ही फॅशन माहीतच नव्हती, युपीतली ती. तिनं सगळं तपासलं, त्या मिऱ्याचा गोठुडं इथं लागलं, तिनं असं दाबलं. ते बाया त्या कंबळात काय ठेवून त्या सांगते त्या मिळत नसतो. त्या का पोलीसवालीनं दाबलं, तिच्या हाताला काहीतरी लागलं. तिने, माताजी क्या आहे म्हणली, बॉम्ब. ती काय म्हणली? बॉम्ब. ती लगेच सायरन वाजवला. सगळे पोलीसवाले असे तिच्यावर बंदूक घेऊन. कोणावर? त्या बाईवर. आम्हाला प्रश्न पडला, अतिरेकी कधी घुसला बाबा आमच्या ह्याच्यात? निकाल वा बॉम्ब. ती तिला म्हणायचे. ती म्हणली, माय एकच आहे ग, किती लाते फिर निकाल. ती म्हणली, नाही माय राव दे ग, लई टोकर दुखतंय ग. ती काढ. हाव ना, हाव कोणता आहे? तिने काढला झेंडू बॉम्ब. पण बाबा तेवढं सुद्धा त्या भाग्यस्थळावर जमत नाही, त्याचा झाडाच द्यावा लागतो. तसं त्या ब्रह्मपदाचा जर आश्रय घ्यायचा असेल तर आपल्या अहंतादी भावाचा, राग द्वेषाचा झाडा द्यावा लागतो. अगा राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. आणि कधी जातील राग द्वेष? आम्ही लोकांचे गुण पाहणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत दोष आणणार नाहीत तोपर्यंत.
इथे एक अडचण आहे. ही अडचण आम्ही नतसिंग बाबाला विचारली होती. म्हणून महाराज तुम्ही काय म्हणता, कोणाचे गुणदोष पाहायचे नाही. बरं, एका बाजूला शास्त्र म्हणतो कोणाचे गुणदोष पाहायचे नाही. कोणी मूर्ख असल्यावर त्याला मूर्ख म्हणायचं नाही, जो शहाणा आहे त्याला शहाणं म्हणायचं नाही. मग साधकाने जगायचं कसं? तो मूर्खाच्या संगतीत जर राहू लागला, मूर्खाच्या संगतीत राहू लागला तर त्याचं पतन होईल ना. महाराजांनी नतसिंग बाबांनी उत्तर फार गोड दिलं होतं. नतसिंग बाबा म्हटले साधकानं पाहिजे, पण हेतू काय ठेवायचा, याचा द्वेष करायचा म्हणून नाही पाहिजे, मला कल्याण साधायचे म्हणून पाहिजे. हे उत्तर कोणी दिलं होतं आम्हाला? नतसिंग बाबाने उत्तर दिलेलं आहे. आम्ही भाग्यवान त्या महात्म्याच्या आश्रयाला राहायचं भाग्य मिळालं आम्हाला. पाहिजे, हा मूर्ख आहे ना, मूर्ख म्हणून सोडून द्यायचं, पण त्याचा मनात नाही ठेवायचं दोष. आपण लांब राहायचं. असं होता येतं, करता येत. हे पाहावंच लागणार आहे, करावंच लागणार आहे, त्याशिवाय व्यवहार नाही चालायचे. नाही नाही, कोणाचे गुणदोष पाहू नका. आले का चोरी करायला आले, ह्या चाब्या घ्या त्या कपाटात आहे आणि बघा त्या आतल्या कप्प्यातले राहतील ते घेऊन जा. कसं चालेल? व्यवहार नाही चालणार. इथं शब्द आहे, व्यवहारात आणू नका नाही म्हणले तुकोबर आहे, मनात आणू नका. अनेकाचे कानी गुणदोष मनाने आणि का व्यवहारात आणू नये म्हटले. मला व्यवहार व्हायचाच नाही ना. महाराज झालं काय? ते म्हणे आता 15 मिनिटं राहिले. सरळ सरळ सांगा ना, उरका आता लवकर, आम्हालाही जायचंय. अजून एक कर, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ हो पाव. तू एक कर, आपलं डोकं संतांच्या पायावर ठेव. संत चरणी माता ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपल्या. मनावर ते सिद्ध करायची गरजच नाही. अरे प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तद्विधी प्रणिपाते ना परी प्रश्ने न सेवया. त्यांचे पाय धरा, संतांचे पाय भरा, देव आपोआप भेटून जातो. काही करायची गरज नाही. मग रागद्वेष सोडायची गरज नाही, भावानं गायची गरज नाही, फक्त संतांचे पाय धरायचे. रामप्रभूचा सेतूचं काम चालू होतं. ऐकायला गोड दृष्टांत आहे. सेतू बांधायचं काम चालू होतं आणि सेतू बांधत असताना तिथे खारुताई होती. खारुताई कळते? अशी 5-7 फुटाची असते. मग केवढी असते? छोटी असते. तिला आपण काय म्हणतो? खारू ताई. चंद्राला आम्ही काय म्हणतो? मामा. ती खारू ताई. चंद्राला आम्ही काय म्हणतो? मामा. मांजरीला आम्ही मावशी म्हणतो. मग मांजरीला मावशी म्हणतो, बोक्याला मामा का म्हणत नाही? मला एकदा आंदोलनच छेडायचं याच्याबद्दल. बोक्याला मामा म्हणलंच पाहिजे. मामाला बोक्या नका म्हणू, असला तरी. ते खारुताई, ती तिच्या हातात बसेल एवढा खडा घ्यायची त्या पाण्यामध्ये टाकायची. तेव्हापासून आपल्याकडे मन आहे खारुताईचा वाटा. आणि जरा रामप्रभूनं पाहिलं, काय जीवाचं प्रेम आहे माझ्यावर, काय आहे खारुताई आहे. प्रभूचा नजर इकडे तिकडे झाली. ती खारुताई चिरचिर चिरचिर आरडली. खारुताई का आरडली? प्रभूनं पाहिलं तर खारुताई बेशुद्ध पडली होती. रामप्रभूनं तिला हातावर घेतलं, पाण्याची बाटली घेतली, झाकण उघडलं, थोडं आपण पेले आणि थोडं त्या खारुताईच्या तोंडावर शिंपडलं. खारुताई अशी थोडी शुद्धीवर आली, थोडी शुद्धीवर आली. आणि रामप्रभूने विचारलं, खारुताई कोणी केली तुझी ही अवस्था? ती म्हणली, रामा मी कामात गर्क होते, कोणीतरी माझ्या शेपटीवर पाय दिला. कोणी दिला सांग, त्याला शिक्षा करतो. ती म्हणली, हनुमंतानं. रामप्रभू म्हणले, आता आतल्या गटातला निघाला. आता कसा निघाला? आतल्या गटातला, आपल्या नाही, पुन्हा आतल्या गटातला. आता आपल्या गटात पुन्हा आतले गट असतात, आतल्या गटातला निघाला. पण ते राजकारण स्पष्ट होतं, ते धर्मकारणच होतं, राजकारण नव्हतंच ते. खारुताई, अगं हनुमंताचाच काय, लक्ष्मणाचा जरी पडला, माझा जरी चुकून पडला तर सांग, त्याला काय शिक्षा देऊ? खारुताई म्हणली, हनुमंताला शिक्षा देऊ नका, त्याचा सत्कार करा. खारुताई, तू भानावर आहेस? मी जर वेळेवर लक्ष दिलं नसतं, रेमडेसिवीरची व्यवस्था केली नसती, गॅस सिलेंडर मिळून दिला नसता, बेड उपलब्ध करून दिला नसता, तर 4.5 लाखाच्या यादी तुझं नाव असतं. तेली, रामा हे सगळं मला माहिती आहे, तरी हनुमंताला शिक्षा देऊ नका, त्याचा सत्कार करा. आणि कुठं करायचा? लखमापुरा सप्ताह त्याच्या स्टेजवर करा. खारुताई, तो भान हो, पण तू असं का म्हणते? ऐका माता माऊलीनो, ऐका बंधूंनो,
खारुताईने दिलेलं उत्तर फार गोड आहे. खारुताई म्हटली, देवा हनुमंताला शिक्षा नाही, त्याचा सत्कार केला पाहिजे. का? त्यानं शेपटीवर पाय दिला म्हणून तर तुम्ही मला उचलून जवळ घेतलं. आज तुमच्या सहवासाला कारणीभूत कोण ठरलं? हनुमंत नाही, हनुमंताचा पाय. म्हणून ते पाय देवाला जोडतात. म्हणून मस्तक ठेवना करी संतांच्या चरणी. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ हो. झालं का महाराज? नाही, आता एकच सांगतो. वेचिते वचन जेणे राहे समाधान. तोंडानं असा बोलत जा जेणेकरून सर्वांचं समाधान होईल. तुकोबाराने प्रश्न विचारलाय आपल्याला, तुम्हाला गोड बोलायला लागतं काय? उलट पक्षी सांगू, गोड बोलायला कमी त्रास आहे एवढा कटू बोलायला त्रास आहे. खरं बोलायला कमी त्रास आहे एवढे बौद्धिक कष्ट खोटे बोलायला लागतात. महाराज खोटं कोणालाही बोलता येत नाही. सोपं आहे का ते? हा, मला चक्कर आली म्हणून आज मी येत नाही म्हणायला, ते कोणालाही जमत नाही. आबा आज माझी मावशी मेली, हे कोणाला नाही जमत. त्याला लय तयारी लागते. काय काय तर एवढे तयार आहेत. आलो तुमच्या गावाचं, चालू करा शिशोब. असं चला. खरे बोलता कोण लागते सायास, असं बोलावं जेणेकरून सगळ्यांचं समाधान होईल. तुकोबाराचं प्रमाण ज्ञानोबाराची ओवी सांगतो, सगळ्यांना माहिती. साज, मवाड, मिथले, रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे नाही का? या जगामध्ये तेच लोक यशस्वी आहेत ज्यांची वाणी गोड आहे. मधुरावानी वाटी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव. मधुरावाणी वाटी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे मधुरावानी वाटी, मधुरावाणी मधुरावानी वाटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव. मधुरावाणी वाटी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे गोड बोलायला अडचण काय तुला? अरे मधुर बोलत जा. वेचिते वचन जेणेकरून लोकांचं समाधान होईल. नतसिंह बाबाचा दौरा यावर्षी आहे फैजपूरला, सांगवी फैजपूर तिकडे. आणि आम्ही जेवायला बसायला गेलो, तिथं त्या बाया काही भजन म्हणू लागल्या. लय गोड भजन म्हणू लागले. तर पिक्चरच्या गाण्याची चाले पण लय गोड येते. सुरुवात केली त्यांनी आधी, कौवा किसका धन हरे, कोयल किसको देत, मीठी बानी बोल कर जग अपना कर दे. मिठ मिठ बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े रे तेरा क्या बिगड़े. मिठा मिठा बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े रे तेरा क्या बिगड़े. संसार किसी का घर नहीं, प्राण निकले कब मालूम नहीं. मिठा मिठा बोल तेरा काय बिगड़े, काय बिगड़े रे तेरा काय बिगड़े. असं गोड म्हणायचं. कौवा किसका धनर. कावळा माहितीये तुम्हाला? कावळा कसा असतो? असं होय. आमच्याकडे पांढरे बी फिरतात म्हणून विचार. 5 वर्षातून एकदा. कावळा, कावळा काळा आहे, कोकिळा ही काळी आहे. कावळाही पक्षी आहे, कोकिळाही पक्षी. सांगा बरं तुम्हाला कावळा आवडतो का कोकिळा? कोकिळा काय कावळ्याने तुमचा धुरा कोरला काय? कोकिळीने 10 दिले, काही दिलं. कौवा किसका धनारे, कोयल किसको देत. पण मिठी बानी बोल कर जग अपना करले. पण वाणीनं एवढं गोड बोलते, जग आपलं स करून टाकते. माणसानं गोड बोलत जावं. काय काय लोकांना माहितीच नाही गोड बोलायचं. महाराज आधी शिवीन मग बोलायला सुरुवात. आताची घटना नाही, जुनी घटना. मी एसटीनं प्रवास करायचो. नाशिकच्या शिबेच्या स्टँडवर होतो मी, आणि माझं कीर्तन इकडंच कुठं त्या वणीच्या पुढं कीर्तन होतं. आणि त्या खानदेशातल्या काही बाया होत्या तिथे. आणि मी बसलो, मला काही इकडची भाषा माहित नव्हती. ये बाई मोठ्याने, एसटी उनी. ती बाई काय म्हटली? एसटी उनी. मला ऐकायला आलं एसटी वनी.
मला यायचं होतं वणीला आणि ती बाई काय म्हणली एसटी वणी आणि मी म्हणलं एसटी वणी असं जीवाचं रान केलं आणि एसटीत बसलो एसटीत बसलो आणि एसटी निघाली आणि म्हणलं एसटी पिंपळगावकडे यायच्या ऐवजी मुंबई नाक्याकडे कसं काय ओढली ते तिकडं जायला लागली पातळी फाट्याकडे काय मिळवायला तेवढ्या त्या बायांची चर्चा चालू झाली म्हणे बाई उन्हे बाईना नवरा उन्हा आणि मग मला हळूहळू ती पेटायला लागली उन्हा काय पण महाराज ते उन्हा कळूस तर मला 2 तास उन्हात उभा राहावं लागलं ध्यानात तेव्हा अवघड आहेत असे एसटीचे खूप अनुभव आहेत त्यातला एक अनुभव एसटी स्टँडवर गेले की माणसाची पहिली अपेक्षा गाडी भेटावी जागा भेटावी खिडकीकडून भेटावी खिडकी फुटकी नसावी आपल्या शेजारी जरा सडपातळ माणूस यावा म्हणजे बसायला मोकळं बरं मला आजकाल कोणी जागा देणं गेलं म्हणून मी गाडी घेतली बसलो बा कसे तरी दुसऱ्या तिसऱ्या सीटवर मला जागा भेटली एक बाई आली बा 10-5 लेकरं घेऊन तिनं पहिलं लेकरू गाडीत उभं केलं ते पुन्हा पाठीमागून उतरायची 10-5 मिनिटं गेले कंडक्टर म्हणे बाई असं कुठं प्रवास करतात का घेतली लेकरं निघाल्या तोंड वर करून निम्मे घरी ठेवावी निम्मे सोबत आणावी ती म्हणजे निम्मेच आहेत म्हणजे घरी का क्रिकेटची टीम दौडून ठेवली का काय माहित कोण्या बाई बरं गाडी चढली तर चढली ह्याला बुक्का मार त्याला गुद्दा मार ह्याला टोचून बोल त्याला टोचून बोल मी देवाला एकच प्रार्थना करत होतो देवा तायसा करी उपकार ती बाई माझ्यापर्यंत येऊ देऊ नको पण तू का म्हणे जेव्हा फिरते कपाळ ती बाई नेमकी माझ्याजवळ आली महाराज मी विचार केला आता लेकरवाळी बाई आहे आणि तिचा ते आवेश पाहिला होता मी उठलो मी ताई बसा चुकलं माझं काही कोणी जागा देतं पण मी दिली मला तिने थँक्यू काय म्हणाव का नाही तिने मूड द्या आता दिसलं का तुला आता काय करू पण मी म्हणलं सण केला सण करावं लागतं अशा वेळेला देह तरी काय बी पाय आगी माझी पडे हे मुडदाच हे नाही तरी मी सहन केलं पण माझ्या बाजूला एक माणूस होता त्याला नाही सहन झालं ओ बाई अक्कल का नाव तुम्हाला बोलायचे काय हा त्याने तुम्हाला जागा दिली आणि शिवी देता त्या बाईला आता तरी कळव का नाही म्हणजे दिली असं जागा त्याच्या बापाची एसटी का आता काय करा बाबा त्या बायाला एवढं उरकतच कसं माझा बाप काढून मोकळी झाली महाराज मी तोही विचार केला मी कुठं आपण 10 रुपये एसटी तिकीट दिले बसलोय कुठं आपल्या बापाची एसटी आहे पण पाठीमागे एक होता आमच्या शेवाळ्या सरासारखा त्याला सहनच झालं नाही ताडकून ओ बाई अक्कले का नाही बोलायचे काही जागा दिली शिवी देता तुम्हाला समजून त्यांचा बाप काढता कळतो तुम्हाला कोणाला काय बोलावं ते महाराज आहेत महाराजांना तसं बोलायचं असतं का त्या बाईला आता तरी कळावं का नाही ती म्हणजे असं महाराज मला का चुलीत घालायचं आहे का आता काय शेवटी मी एसटीतल्याला म्हणलं तुम्ही गप बसा नाही तर ही बाई तो माझा धावा घालून कामापुरतं बस झाला आता बस असं बोलण्यानं काय मिळतं दादा एक प्रमाण म्हणतो आणि निघतो पुढे काय नामदेराचे प्रमाणाचे नामदेराय म्हटले बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले असं बोलता येतं हो एक ओवी सांगतो या किरटीची या बोला तो जगत बंधू संतोषला आहे की नाही बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले ओवी पाहता या किरटीची या बोला तो जगत बंधू संतोषला काय बोलतो अर्जुना वर्यानेश ते प्रश्न कृतम लोकहितम नृप असं बोलावं गोड बोलला माणूस की देव भेटतो वेचिते वचन जेने राही समाधान तुझा व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव तू का म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझा व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव फार नाही जमला तरी चालेल पण जीवनात थोडा तरी परोपकार करत जा तुला देव भाव वाटत असेल तर नेदाल तरी हे व नका देऊ अन्न पण फुकाचे जीवन तरी पाजा नका देऊ दूध जा यामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा आता एकच मुद्दा आपला देव परोपकारानं मिळतो कसा हे थोडं वेदांताकडून ऐकावं लागेल तर समजेल थोडं लक्ष द्या संपलंय माझं उपकारानं काय होतं ऐका बरं एकदम सोपं बोलतो हे कमराला बांधले ते काय भाऊ माझ्या कल्पना करा माझ्याकडे 10 उपरणे किती 10 मिलिंद महाराज आले उमेश महाराज बाबा मला एक उपरणं पाहिजे मी दिलं त्यांना एक म्हणजे उपकार केला की नाही आता उपरणे किती राहिले 9 परत आबा म्हणले काय मी काय आबा मिलिंद बोला दिलं मी का तुमचं घोडं मारलंय का मग आबाला एक दिलं कल्पना करा आबा पाहिजे असलं तिथे होतात किती राहिले आता 8 सचिन महाराज म्हटले महाराज त्यांना एक लागतं आम्हाला पकवायचं किती घाम येतो मला घाम पुसायला लागतं
मी त्यांना एकदाच 2 दिले, मला लवकर संपवायचे तू परणी. किती राहिले? 6. अशी मी वाटीत राहिलो, लक्ष देऊन ऐका बरं. असं मी एक एक उपकार करत राहिलो, लक्ष देऊनच ऐकावं लागेल. आतापर्यंत माझी आसक्ती 10 उपरण्यावर होती, 2 दिले, 8 वर आली. हा, अजून 3 दिले, 5 वर आली. 4 दिले, 1 वर राहिली. आणि जेव्हा एकाची आसक्ती सुटते तेव्हा शास्त्र म्हणतं पूर्णमेवावशिष्य शिष्यते. जेव्हा सगळं निरास्त होतं तेव्हा शिल्लक केवळ परमात्मा असतो. जेव्हा तू परोपकारात देत राहशील, देत राहशील, देत राहशील, तुझी वृत्ती आपोआप देवाच्या चरणावर जाईल. तरी हा सुलभ उपाय विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई विडोबा विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई जय विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई जय विडोबा रखुमाई बोला कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज जय जय विठोबा रखुमाई थोडा तरी परोपकार तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय. परोपकार हे साधन फार गोड आहे, जीवनानं केलं पाहिजे. पण जीवाची घाण स्वभाव आहे, जीव करत नाही परोपकार. तो दान तिथेच देतो, धर्म तिथेच करतो, सगळेच नाहीत बरं, तिथेच करतो जिथे काही फायदा आहे. पुण्य पाहिजे पण नाही, दिलं पाहिजे. म्हणून पहा, लोक ढगाची जेवढी वाट पाहतात तेवढी उन्हाची नाही पाहत. म्हणजे का, सूर्य घेतो, ढग देतो. उन्हाळ्याची वाट जास्त आहे का पावसाळ्याची वाट जास्त आहे? पावसाळ्याची वाट जास्त आहे, कारण तो देणार आहे, देणारे आवडतात. जीव द्यायला जरी प्रवृत्त झाला, मी कायम वाक्य सांगत असतो माऊली, साधूच्या परार्थातही स्वार्थ आहे आणि जीवाच्या स्वार्थातही, माफ करा चुकलं माझं, साधूच्या स्वार्थातही परार्थ आहे आणि जीवाच्या परार्थात सुद्धा स्वार्थ आहे. 2 उदाहरणं ऐका. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोने जगा द्यावे. अरे चुकलं माझं, तोषोने नाशिक जिल्ह्या द्यावे. चुकलं का अजून? मग तोषोने मज द्यावे. अरे काय ज्ञानोबर स्वार्थी आहेत, स्वतः करता मागतात, पण दिसायला काय आहे, स्वार्थ आहे. पण पुढं आहे का, खळाची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. स्वार्थात परार्थ आहे साधूच्या, आणि जीवाच्या परार्थात स्वार्थ आहे. एक बाई आपल्या मुलीला घेऊन उंच डोंगरावर गेली, देव होता. तिथं जाऊन पुजाऱ्याला त्या पोरीने विचारलं, बाबा कोणता देव आहे? म्हणे आमका आमका बाबाचं मंदिर आहे. बरं, ह्याची विशेषता काय? बाई नवसाला लगेच पावतो हा. असं पोरगी पळतच गेली. पण येता इकडे म्हणले काय? पण या देवाचे खोडले बेकार आहे म्हणे. काय? हा, प्रधानमंत्री आमचे, तुम्हाला बोलता येईल, मला नाही बोलता यायचं. म्हणे देवाची एक अडचण आहे. म्हणे काय? स्वतः करता मागितलं हा देव काहीच देत नाही म्हणे, दुसऱ्या करता मागावं लागतं तेव्हा देव देतो. काय हरकत नाही म्हणली. पोरगी कमी नाही, डबल MA झालेली होती, एका यमाला ऐकायचीच नाही. गेली, दर्शन घेऊन आली. पुजाऱ्याने विचारलं, का ग ताई पाया पडली? हो. देवाला मागितलं? हो. पण तुला सांगितलं तर स्वतः करता मागितलं तो काही देत नाही. अहो मी स्वतः करता काही मागितलंच नाही. मग कोणा करता मागितलं? आणि माझी आई करता. काय मागितलं? मी म्हणले, देवा माझ्या आईला देखना सुंदर पैशावाला जावाई भेटू दे. माझ्या आईला पैशावाला जावाई भेटू दे. कळायला असेल ना तुम्हाला. परार्थ सुद्धा स्वार्थ आहे. पण जीवनात परोपकार करा,
आपोआप देव भेटल्याशिवाय राहणार नाही. हे 5 उपाय आहेत. एक शंका आहे या अभंगात, तेवढी सांगतो. 5च मिनिट आहेत, 2च मिनिटात सांगतो, ऐका. तुकाराम महाराज प्रत्येक साधनाला काय म्हटले, तरी हा ह्याच्यातलं सुलभ काय बघा बरं. गाणं सोपं आहे, प्रेमानं गाणं सोपं आहे, देवाविषयी प्रेम निर्माण होणं एवढं सोपं आहे, चित्त शुद्ध होणं एवढं सोपं आहे. अप्यब्दे पानान महतान सुमरून मुलनादपी अपि वन्य आशनात साधो विषमश्चित्त निग्रह. योग वाशिष्ठामध्ये वशिष्ठ म्हणले रामाला, अप्यब्दे पानान समुद्र पिता येईल, अप्यब्दे पानान महतान सुमेरून मुलनादपी मेरू पर्वत मुळा सगळं उपटून टाकता येईल, अपि वन्य आशनात अग्नी खाता येत नाही पण खाता येईल, पण चित्त शुद्ध करणं सोपं नाही. हे कोण म्हटले, वशिष्ठ म्हटले. आणि एवढं अवघड आहे चित्त शुद्ध करणं, एवढं अवघड आहे गाणं, एवढं अवघड आहे देवाविषयी प्रेम निर्माण होणं, आणि तुकोबरा सुलभ म्हणले. आपल्याला नाही पटत बाबा. चला दुसऱ्या साधनावर. अनेकांचे कानी गुणदोष मनानाने. म्हणजे पोरग 12वीला पहिल्या क्रमांकानं पास झाले तर त्याचं कौतुक करायचं नाही, आणि त्यानं कीर्तनाला जाऊन कोणाच्या चपला चुरून आणल्या तर मुस्काडात मारायचे नाही. चांगलं आहे हे, सोपं आहे हे. तुकोबरा सोपं कस काय म्हटले. चला तिसरं साधन. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संतांची भेट सोपी आहे, बहु अवघड असे संत भेटी, मग हे सुलभ कस काय म्हटले. बरं, वेचिते वचन जेने राहे समाधान. सगळ्याचं समाधान होईल असं बोलता येणं सोपं आहे. महाराज आमचं अवघड आहे. विनोद करावा तर चिंतन करणारी माणसं नाराज, चिंतन करावं विनोद ऐकणारे नाराज, दोन्ही करावं आज महाराजांनी चाली म्हणल्याच नाही ते नाराज. सोपं नाही. रामाला जमलं नाही महाराज, धोब्याचं समाधान करायला गेले तर सीतेला नाराज करावं लागलं. एवढं अवघड आहे. तुकोबरा सुलभ कसं काय म्हटले. परोपकार सोपा आहे. एकतर असा काळ आहे कष्टानं आम्ही कमवायचो, लोकांना वाटत बसायचं, सोपं आहे. मग हे सगळंच अवघड आहे तरी तुकोबरा सोपं का म्हटले. याची 3 कारणं माझ्या समोर आहेत. एका मिनिटात सांगतो. एक नारद भक्ती सूत्रात साधन आहे, कारण आहे याचं. काय ऐका रे. एक 100 किलोचं पोतं हलकं का 50 किलोचं हलकं. 100 किलोचं हलकं का 50 किलोचं हलकं. 50 किलोचं पोतं हलकं आहे ना. जाय बरं तिथं बाहेर उचलून आण. का रे हलकं म्हटलं होतं तू. तसं ते 50ही जडच, 50ही जडच, पण 100च्या मानानं हलकं. तसं देवप्राप्तीची सगळी साधनं अवघडच, पण अन्य साधनाच्या मानाने हे सोपं. म्हणून याला नारद भक्ती सूत्रात सूत्र आहे, अन्यस्मात् सौलभ्यो भक्तो. अन्य साधनाच्या मानाने हे काय आहे, सुलभ आहे, म्हणून तुकोबरा आहे सोपं म्हटले. अजून एक कारण आहे सोपं म्हणण्याचं. काय कारण आहे ऐका. ह्या पूर्ण चरणामध्ये गंमत पाहायला गोड आहे. काय गंमत आहे. माणसाला जे स्वभावात असतं ना ते करायला सोपं जातं. म्हणजे लखमापूरून पंढरपूरला दिंडी काढली, जाऊ दे एवढ्याला आमका जाय खेड्याला नेऊ, जाय खेड्याला दिंडी काढली. म्हणे का रे तू काय करशील. सचिन महाराज दिंडीमध्ये तुम्ही काय कराल. बापाच वाजतील. आबा तुम्ही काय कराल. भजन करतील आबा. मिलिंद महाराज तुम्ही जिभाऊ तुम्ही विना घ्याल ना दिंडीचा. हा विना घेतील. आपण काय करू. जे ज्याच्या स्वभावात असतं ते त्याला काय जातं सोपं जातं. हा नियम आहे. आता सगळ्या अभंगात पहा बरं. गाता कोणाला येत नाही. सगळ्याच येतं. गाता सगळ्याच येतं. फक्त म्हणले महाराज एवढंच करा तुम्ही गा, फक्त भावनेने गा. आता तिसऱ्या चरणात पहा. गुणदोष कोण पाहत नाही. सगळेच पाहतात. फक्त तुम्ही एक करा, मनात आणू नका, एवढंच करा. कोण डोकं टेकवत नाही. सगळेच कोणाच्या न पुढे कोणा डोकं टेकवतात का नाही. कुठेही टेकण्यापेक्षा संतांच्या पायावर टेकवा, एवढंच करा. आहे ना. बोलत कोण नाही. सगळेच बोलतात. फक्त समाधान होईल असं बोला. खर्च कोण करत नाही. फक्त परोपकारा करता करा, एवढंच करा. तुमच्या स्वभावात आहे तेच करा, फक्त त्याला थोडं वळण द्या. म्हणून हे तुम्हाला सोपं जाईल. म्हणून मी सुलभ. संपलं माझं कीर्तन. आता एकच वाक्य शिल्लक राहिले. आता एकच बरं. आता खरंच कोरोनाची शपथ शेवटची. खरंच ना, मायक्रॉनची शपथ बाबा शेवटचं आहे आता हे चिंतन. ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणातच उत्तर दडलंय.
मला सांगा 150 मजली बिल्डिंग आहे त्याच्यात विमान घेऊन घुसणं सोपं आहे? पण गेलं का नाही एकाला सोपं? गेलं. जुना इतिहास पाहायचा. वास्को द गामा निघाला त्याच्या बेटावरून. अफगाणवाली इकडून येऊ देत नव्हते त्याला मसाला आणायला. हा, तो म्हटला मी इकडून वेडा घालून जाईल. त्याच्या आधीच आला तो वेस्ट इंडिजला लागला, तिथं जाऊन पचला. वास्को द गामा निघाला. सोपं होतं ते? सोपं होतं? काहीच माहित नाही पण निघाला. पण एक ऐका, माणूस जेव्हा ध्येयाला वेडा होतो तेव्हा अवघड काहीच नसतं. फक्त माणूस काय झाला पाहिजे? ध्येयाला वेडा झाला पाहिजे. कदाचित ते धैर्य चुकीचं असेल. 150 मजलीच्या बिल्डिंग मध्ये विमान घेऊन घुसायचं धैर्य चुकीचं, पण ते काय आहे? धैर्य. अवघड आहे पण त्याला काय गेलं ते सोपं. का? ध्येयाला वेडा झाला होता. वास्को द गामा अवघड आहे पण आला का? ध्येयाला वेडा झाला होता. झोपड्यातला पोरगा IPS अधिकारी होणं अवघड आहे पण ध्येयाला वेडा झाल्यावर अवघड काहीच नाही. ठरवल्यावर काहीच अवघड नाही. मग तुकोबराय सुलभ कधी म्हणतात? ऐका ऐका, लक्ष देऊन ऐका. तुझं व्हावा आहे देव. तुला देव आपलाचा व्हावा वाटत असेल तर हा उपाय सुलभ आहे, नाहीतर अवघडच आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली सेवेचा भाग संपला. अभंगाचं तोडकं मोडकं जसं चिंतन करता आलं तसा करण्याचा प्रयत्न केला. या अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर बंडाता त्या कराडकर माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो. उपस्थित सर्व देवरूप श्रोते, तुमच्या दर्शनाचं योग, तुमच्या गावात येण्याचा योग पहिल्यांदा आला. तुमच्याबद्दल सद्भावना व्यक्त करतो. ही सेवा पूर्णत्वाकडे जात असताना महाराष्ट्रातील फार दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आबा आहेत, गोकुळ आबा आहेत. मला गोकुळ आबाचं गाणं मी खरं तर प्रत्येक कीर्तनात मने रूपे हरी गुंतल्या वासना मला आबाच्या आवाजात फारच आवडतं, पण आज विषय न आल्यामुळे आबाला म्हणायला लावलं नाही मी. आदरणीय आबा आहेत. त्यानंतर मिलिंद महाराज आहेत. जिथं आमची स्केल संपत्ती तिथून ज्यांची चालू होती असे बुलंद आवाजाचे धनी आमचे मिलिंद महाराज आहेत. आदरणीय सचिन महाराज या ठिकाणी मृदंगाची साथ करण्याकरता आहेत. काही माणसं वरून गोरे असतात पण आतून लय अवघड असतात. पण मला महाराज अनेक मृदंगाचार्य भेटले, पण आमचे सचिन महाराज म्हणजे आत बाहेर चोखाळू आहे. वरून जसा निर्मळ तसेच आमचे सचिन महाराज जेव्हाही भेटतील तेव्हा मोकळ्या मनानं भेटतात. याच्यातच आम्हाला आनंद आहे. याच्यात आनंद आहे. असे सचिन महाराज ते उपस्थित आहेत. आदरणीय शास्त्री महाराज आहेत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे परिसरातून आलेली मंडळी. आदरणीय जी भाऊ आहेत. आदरणीय पूज्यश्री बाबाजींचा भाऊलाल महाराज, पूज्य महाराज मंडळी, सर्वच महाराज मंडळी, सर्वांविषयी सद्भावना व्यक्त करतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य माझे गुरुवर्य बंडातात्या कराडकर माझ्या गुरुच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. आणि कधीतरी सप्त्याच्या शेवटापर्यंत तरी आपल्याला वाटलं पाहिजे आम्हाला देव आपलासा व्हावा. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना देव आपलासा व्हावा त्या दिवशी सगळे उपाय तुम्हाला सुलभच वाटतील. ह्या ध्येयानं वेडे व्हा. पण आपली अडचण एक आहे. काय अडचण आहे? एक माणसाने 2 घोडे विकायला आणले. एक एक मरतुकडं होतं माझ्यासारखं आणि भलं उमदं घोडं होतं. भलं उमदं घोडं होतं. सारंगखेड्याचं उदाहरण आहे. एका गिरायकाने विचारलं का हो हे मरतुकडं घोडं कितीला आणि तयार घोडं कितीला? म्हणजे तयार घोडं 500ला म्हणे आणि मरतुकडं 5 लाखाला. काय राव, एवढं तयार घोडं 500ला आणि मरतुकडं 5000ला का? किती म्हणलो तुम्ही आधी? बरं 5 लाख करून टाकू चला तुमच्यासाठी. 5 लाखाला. अहो याची किंमत जास्त पाहिजे, याची एवढी किंमत कमी कस जास्त कस काय? म्हणजे महाराज घोडं दिसतंय तुम्हाला पण सामान्य नाहीये. काय ह्या घोड्यानं ठरवलं ना एका दिवसामध्ये दिल्लीला जाऊन येतं. एवढं तेजी घोडं आहे, एवढं चांगलं आहे हे घोडं. मग एवढं चांगलं तर विकता का? म्हणे यानं ठरवलं तर एका दिवसात ते दिल्लीला जाऊन येतं म्हणे. मग एवढं चांगलं तुम्ही घोडं विकता का? म्हणजे असं कधी ठरवितच नाही. हे असं कधी
ठरवितच नाही. देवाची होईल म्हणती ते होती. फक्त अडचण एक आहे, आम्ही ठरवत नाही. कधीतरी या सप्त्यातून आपल्याला ठरवायची बुद्धी व्हावी अशी प्रार्थना करून विठ्ठल जय जय विठ्ठल जय बोलिलेले पुरे बिडेवा पुढे उत्तरे करा ओ नाही उचारिला अधिकार म्या पुला ए तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया करा जय हरी मंडळी. आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण उमेश महाराज दसरते यांनी आज आपल्या अभंगातून देव भेटण्यासाठी 5 उपाय सांगितले. ते आपण नक्कीच आत्मसात कराल अशी मी आपणा महाराजांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. आज सकाळी जी पंगत दिली, सकाळी जो नाश्ता दिला बालाजी ट्रेलर यांनी दिला, जिथं हजर असतील त्यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते करायचा आहे. या ठिकाणी त्यांनी यायचं आहे किंवा त्यांचा प्रतिनिधी कोणी असेल त्यांनी यायचं आहे. त्याच्यानंतर दुपारचं पंगत दिली संपत केदा बच्छाव यांनी दिली, त्यांच्या प्रतिनिधी या ठिकाणी महाराजांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा आहे. त्याच्यानंतर आज सायंकाळची पंगत दिली पंडितराव भिवाजी भांबरे यांनी दिली आणि त्यांचा प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आज जी सेवा दिली ते राजेंद्र आणि नितीन दळवी यांनी दिली आणि त्याच्यानंतर पवार ॲग्रो लखमापूर गोरख पवार यांनी आज बाबांची सेवा घेतली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांचा सत्कार महाराजांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या या आजच्या 3ऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला बऱ्याच लांबून या ठिकाणी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. त्याच्यामध्ये खास करून मालेगाव मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष सुनील माऊली या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं आमच्या लखमा प्रवासियांच्या वतीनं स्वागत आणि आभार मानतो. त्याच्यानंतर आगाराहून काशीनाथजी, अनिलजी हिरे, शांभाऊ तळवेड्याहून आमच्या नेहमीच आमचे साथ करणारे धर्मांना जवळजवळ त्यांचं 82 वर्ष आहे आणि सतत दरवर्षी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी हाजरी लावतात. धांद्रीचे पोपट महाराज मालेगावहून शेवाळे सर आलेले आहेत आणि त्याच्यानंतर जवळजवळ 80 ते 82 वर्षाचे मुसळे बाबासुद्धा मालेगावहून त्यांच्या परिवारासह या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याबद्दल त्यांचं स्वागत आणि आभार मानतो. धांद्रीचे सुद्धा सर्व मंडळी या ठिकाणी हजर आहे. वायगावचे जिभाऊ महाराज सुनील माऊली जिभाऊ महाराज सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. ब्राह्मणगावहून आनारे महाराज, त्यांचे पुत्र आनारे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बरेच मंडळी या ठिकाणी आहे आणि आम्हाला भरपूर असं मोलाचं पहिल्या दिवसापासून सहकार्य करीत आहेत. ते दाभाडीचे मानकर दादासुद्धा या ठिकाणी हजर आहेत आणि बरीच मंडळी या ठिकाणी आहेत. तळवाडा, ब्राह्मणगाव, चिंचावड आणि निंबोळा, महालपाटणे अनेक परिसरातून या ठिकाणी मंडळी आलेली आहे आणि त्याच्यानंतर डोंगरगावचे चंद्रकांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अजून या ठिकाणी ज्ञानी गुणी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. त्यांचं नाव मला माहिती नाही, परंतु आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो आणि या कार्यक्रमाला अतिशय रंगतदारपणाने साथ देत आहेत गोकुळाबा, मिलिंद महाराज, सचिन महाराज आणि त्यांना आवाजाची साथ देत आहेत लोणेरचे बाबा माऊली महाराज. या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. काल सांगितल्याप्रमाणे शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. त्या महाप्रसादाला पुरणपोळीचं भोजन आपल्याला ठेवायचं आहे. तरी महिला वर्गांनी